पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालंय। आतापर्यंत भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी दुरंगी लढत पुण्यामध्ये ठरली होती। मात्र वंचितनं वसंत मोरेंना मैदानात उतरवलं आणि पुण्यातील लढाईची रंगत अधिकच वाढली आहे। कसं असणार आहे पुण्यातलं निवडणुकीचं चित्र याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। काल परवापर्यंत लोकसभेच्या उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या वसंत मोरेंना अखेर वंचित बहुजन आघाडीनं साथ दिली। प्रस्थापित पक्षांनी लोकसभेची उमेदवारी नाकारलेल्या वसंत मोरेंना प्रकाश आंबेडकरांनी नाराज केलं नाही। वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यामुळे आता पुण्यातील मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंमध्ये सामना रंगणार यावरती शिक्कामोर्तब झालंय। पुण्यामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे। मुरलीधर मोहोळ भाजपाकडून, रवींद्र धंगेकर काँग्रेसकडून तर वसंत मोरे हे वंचितकडून असणार आहे। दोघांनी 2007ला जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस रवी धंगेकर माझे गटनेते होते आणि त्यावेळेस रवी भाऊनी मला सभागृहात बोलण्याची संधी दिलेली आहे। आणि 2007ला मुरली अण्णा पण सभागृहात होते, 2012ला अण्णा नव्हते, वहिनी होत्या आणि 17ला पुन्हा एकदा जेव्हा मी निवडून आलो तेव्हा अण्णा पण परत एकदा निवडून आले। मला वाटतं 2007 ते 12 रवी भाऊंनी मला सभागृहात बोलण्याची संधी दिली म्हणून वसंत मोरे घडत गेला। 2017 ते 22 या कालावधीमध्ये सुद्धा मनसेचा गटनेता म्हणून मी सभागृहामध्ये बोलत होतो, त्यावेळेस मला अण्णांनी संधी दिली। आता हे दोघेही माझे सहकारी मला लोकसभेच्या सभागृहात संधी देतील। गेली 30 वर्ष पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत आणि ह्या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित मानला जातो, कारण मी एक कार्यकर्ता आणि पुणेकरांचा उमेदवार आहे। मी मत पुण्याला मागणार आहे, मी माझ्या पुणे शहरासाठी मत मागणार आहे आणि अशा वेळेला आता उमेदवार कोण असेल हा तो वैयक्तिक ज्याचा प्रश्न आहे आणि संविधानाने अधिकार दिले त्या लोकशाहीमध्ये कुणी सगळ्यांना संधी। मला असं वाटत नाही की सुज्ञ पुणेकर आहेत आणि लोकशाही वाचवण्यासाठी निघालेली इंडिया आघाडी त्याच्या पाठीशी उभे राहतील असं माझं मत आहे। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली होती, परंतु पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसकडे असल्याने शरद पवार त्यांना उमेदवारीचा शब्द देऊ शकले नाही। तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं वसंत मोरेंनी वंचितकडे जाण्याचा निर्णय घेतला। गेल्या आठवड्यात वसंत मोरेंनी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन लोकसभेच्या उमेदवारीवरती चर्चा केली होती। अखेर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील राजकीय समीकरण लक्षात घेत फायर ब्रँड वसंत मोरेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे वसंत मोरे कोणासाठी धोकादायक ठरतील की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल असा औत्सुक्य आता राजकीय वर्तुळात निर्माण झालंय। पुणे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काय झालं ते बघूया। भाजपाचे गिरीश बापट यांना 6,28,835 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या मोहन जोशींना 3,08,207 मतं मिळाली, तर वंचितचे अनिल जाधव यांनी 64,793 मतं घेतली। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आल्यानंतर तो फटका महाविकास आघाडीला बसला नाही, तो पुणे शहराला बसलाय। या पुणे शहराला त्याचा फटका बसला की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आल्यानंतर मी तुम्हाला भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये आत्ताच्या 2019 ते 2024 आणि त्याच्या आधी 2014 ते 2019 या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी पुण्याच्या विकासाचा कसा विचका केला ते तुम्हाला येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाहेर काढलेलं तुम्हाला दिसेल। आणि मला वाटतं की मला ही निवडणूक लढायची कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या उमेदवारांना कमी दाखवण्यासाठी नाही, तर मला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे। विकासाचा कात्रज पॅटर्न मला संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवायचा आहे आणि त्यासाठी मी निवडणूक लढवतो। मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून हे ठरवलं, मी कुठल्याही उमेदवारावर व्यक्तिगत बोलणार नाही। व्यक्तिगत त्याच्या जीवनात त्याच्या आयुष्याबद्दल बोलण्याचा मला कधीही अधिकार नाही, मी ते स्वतःहून ठरवलेलं आहे। त्यामुळे कदाचित दुसरं कोणी केलंय किंवा यांच्यातलंच कोणीतरी करतंय, प्रसिद्धी मिळवणं हे काही होऊ शकतं राजकारणात, पण मी माझ्या मतावरती ठाम आहे। विशेष म्हणजे वंचितने बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय, तर शिरूरमधून मंगलदास बांदल यांनाही वंचितनं अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातही पुण्याप्रमाणेच तिहेरी लढत होणार आहे। अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत, तर मंगलदास बांदल हे वंचितकडून निवडणूक लढवणार आहेत। माननीय प्रकाश आंबेडकरजींचे मनपूर्वक आभार मानते। आज सकाळी मी माझं त्यांच्याशी बोलणं झालं, मी मनापासून त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या संघटनेचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एका विश्वासाच्या नात्याने जी साथ आणि आशीर्वाद मला दिलाय त्याबद्दल खूप खूप आभार। पुण्यात मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। विशेष म्हणजे या तिघांनीही एकेकाळी आणि एकाच वेळी
पुणे महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषवलंय. अर्थात तेव्हा हे तिघे वेगवेगळ्या वॉर्डातून येत असल्यामुळे एकमेकांविरोधात उभं राहण्याचा प्रश्न नव्हता. पण पुणे लोकसभेच्या निमित्तानं हे तिघही एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. त्यामुळे तिघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष असणार हे नक्की. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.